आपल्या संपूर्ण पृथ्वीवरती वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता ही आढळते. संपूर्ण जनगणनेनुसार जगामध्ये जवळपास वेगवेगळ्या पद्धतीच्या 8.7 दशलक्ष इतक्या प्रजाती पृथ्वीवरती आढळतात. मग इतक्या प्रजातींमध्ये बायोडायव्हर्सिटी आहे असं आपण म्हणतो. त्यापैकी 6.5 मिलियन जमिनीवर तर 2.2 मिलियन प्राणी हे पाण्यामध्ये राहतात. त्यामध्ये एकूण 87 लाख प्रजाती आहेत असं आपण म्हणतो. अशी ही अफाट जैवविविधता आपल्या पृथ्वीवरती आढळते. 2011च्या जनगणनेनुसार जगामध्ये 8.7 दशलक्ष इतक्या प्रजाती आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने असलेल्या सजीवांचा स्वतंत्र अभ्यास करणं हे माणसासाठी अशक्य आहे आणि त्यामुळं ह्या संपूर्ण प्राण्यांचं वर्गीकरण करण्याची गरज ही निर्माण झाली. त्यासाठी टॅक्सॉनॉमी म्हणजेच सजीवांची ओळख पटवणं, त्यांचं नामकरण करणं, त्यांची विविध प्रकारांमध्ये गटवारी करणं याची गरज मनुष्याला भासली. ॲरिस्टॉटल यांना देखील बायोलॉजीचा म्हणजे जीवशास्त्राचा जनक मानलं जातं आणि त्यांनी सर्वप्रथम वर्गीकरणाची गरज स्पष्ट केली. त्यानंतर कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांना टॅक्सॉनॉमीचा जनक असं म्हटलं जातं, कारण कार्ल लिनियस यांनी बायनॉमियल नॉमेनक्लेचर म्हणजेच प्रत्येक प्राण्याची द्विनाम पद्धती शोधून काढली आणि त्यांनी त्यांच्या सिस्टिमा नेचर या 18व्या शतकात प्रसिद्ध केलेल्या ग्रंथामध्ये ही द्विनाम पद्धती शोधून काढलेली आहे. मग ही द्विनाम पद्धती काय आहे ते आपण बघूयात. सजीवांचं नामकरण करणं आणि त्यांची वर्गीकरण करण्यासाठी एक शास्त्रीय भाषा शोधून काढण्यात आली. त्यासाठी प्रत्येक सजीवाला 2 शब्दांमध्ये त्याचं नाव ठेवलं जायचं. पहिली त्याची प्रजाती आणि दुसरी त्याची जाती. प्रजाती म्हणजे हा पहिला शब्द असायचा ज्याच्यामध्ये कॅपिटल लेटरचा वापर केला जायचा आणि ती प्रजाती त्या प्राण्याची किंवा वनस्पतीची प्रजाती ही पहिल्या शब्दामध्ये नोंदवली जायची. त्यानंतरचा जो दुसरा शब्द असायचा तो लहान अक्षरामध्ये सुरू केला जायचा. अशा पद्धतीनं द्विनाम पद्धतीचा वापर सजीवांच्या नामकरणासाठी करण्यात आला. तर याचा शोध कार्ल लिनियस यांनी लावलेला आहे. मॅग्निफेरा इंडिका हे आपल्या सर्वसाधारण आंब्याचं नाव आहे. अशा प्रकारे नाव देण्याची पद्धत कार्ल लिनियस या शास्त्रज्ञांनी शोधून काढली आणि त्यांनी त्यांच्या प्लॅन्टारम या पुस्तकामध्ये 1753 साली सर्वप्रथम ही पद्धत वापरलेली आहे. या पद्धतीमध्ये काही विशिष्ट वैशिष्ट्ये आहेत. ही जी नावे दिलेली असतात ती साधारणतः लॅटिन व ग्रीक भाषेत असतात आणि ते इटॅलिक लिपीमध्ये लिहितात. द्विनाम पद्धतीमध्ये पहिला शब्द हा प्रजाती दर्शवतो जो साधा नाम असतो, तर दुसरा शब्द हा जाती दर्शवतो. पहिला शब्द हा कॅपिटल लेटरनी तर दुसरा शब्द हा स्मॉल लेटरनी सुरू केला जातो. दोन्ही शब्द हे इटॅलिक मध्येच लिहिलेले असतात आणि त्याच्या अंडरलाईन करतात. प्रजातीची सुरुवात ही नेहमी मोठ्या इंग्रजी अक्षरात तर जातीची सुरुवात ही लहान अक्षरात करतात. ही पद्धत सार्वत्रिक स्वीकृत आहे. द्विनाम पद्धतीमधील नावे ही कमीत कमी 3 आणि जास्तीत जास्त 13 शब्दांनी बनलेली असतात. द्विनाम पद्धतीने नाव दाखवल्यानंतर त्याच्या शेवटी ज्यांनी त्या सजीवाचा शोध लावला त्याचे देखील नाव जोडण्यात येते. आता इथं आंबा या फळाचं आपण उदाहरण घेतलेलं आहे आणि त्याचं नाव मॅन्जिफेरा इंडिका या द्विनाम पद्धतीमध्ये या पद्धतीने दर्शवलं जातं. त्यानंतर वर्गीकरणाची उतरंड म्हणजे काय बघा. वर्गीकरण करत असताना वेगवेगळ्या गुणधर्मानुसार, वेगवेगळ्या रचनेनुसार, वेगवेगळ्या श्रेणीमध्ये सजीवांचे वर्गीकरण करण्यात आले आणि याला टॅक्सॉनॉमिक कॅटेगरी किंवा टॅक्सॉनॉमिक हायरार्की असं देखील म्हणतात. टॅक्सॉनॉमिक ही जी संज्ञा आहे ती डी कॅन्डोले या शास्त्रज्ञांनी लावलेली आहे. या उतरंडीमध्ये सर्वप्रथम सृष्टीचा उल्लेख केला जातो, त्यानंतर संघ किंवा विभागाचा उल्लेख केला जातो, त्यानंतर त्या सजीवाचा वर्ग, गण, कुल, प्रजाती आणि जाती अशा पद्धतीने प्रत्येक सजीवाचे वर्गीकरण हे वर्गीकरणाच्या उतरंडीमध्ये केले जाते. वर्गीकरणातील सर्वात लहान घटक आणि मूलभूत घटक हा जाती हा आहे. इथंपर्यंत त्या सजीवाचं वर्गीकरण केलं जातं. इथं 2 उदाहरण आपण स्पष्टीकरणासाठी घेतलेली आहेत. सर्वप्रथम आपण उदाहरण घेतलेलं आहे मनुष्य प्राण्याचं. तर याची जी सृष्टी आहे प्राणी ॲनिमॅलिया, संघ आहे कॉर्डेटा म्हणजे पृष्ठवंशीय प्राणी, वर्ग आहे मॅमॅलिया म्हणजे सस्तन प्राणी, त्यानंतर प्रायमॅटा या गणामध्ये तो मोडतो, होमिनिॲडी या कुलामध्ये आणि होमोसॅपियल
प्रजाती आहे होमो आणि जात आहे सॅपियन. होमो सॅपियन या प्रजातीमध्ये मनुष्य प्राणी मोडतो. त्यानंतर आंबा या वनस्पतीचं उदाहरण घेतलेलं आहे. याची सृष्टी आहे वनस्पती. संघ आहे एन्जिओस्पर्म म्हणजे आवृत्तबीजी अशी ही वनस्पती आहे. त्याचा वर्ग आहे डायकॉटिलिडॉन म्हणजे द्विबीजपत्री अशी ती वनस्पती आहे. गण आहे सॅपिनायडल्स. कुल आहे ॲनाकार्डियासी. प्रजाती आहे मँजिफेरा आणि जाती आहे इंडिका. अशा पद्धतीने वर्गीकरणाच्या उतरंडीमध्ये वनस्पतींचे आणि प्राण्यांचे त्यांच्या गुणधर्मानुसार त्यांच्या रचनेनुसार वेगवेगळ्या श्रेणीमध्ये वर्गीकरण करण्यात आले. अशा पद्धतीने वर्गीकरणाच्या वेगवेगळ्या पद्धतींचा ऐतिहासिक विकास होत गेला. सर्वप्रथम कार्ल लिनियस यांनी फक्त वनस्पती सृष्टी आणि प्राणीसृष्टी अशा दोनच सृष्टींचा विचार केला, दोनच किंगडमचा विचार केला आणि सृष्टी पद्धतीचा शोध आणि द्विनाम पद्धतीचा शोध कार्ल लिनियस यांनी लावला. त्यानंतर हॅकेल यांनी त्रिसृष्टी म्हणजे वनस्पती आणि प्राणी यांच्याबरोबर प्रोटिस्टा हा देखील सृष्टीतला प्रकार त्यांनी जोडलेला आहे. त्यानंतर चतुसृष्टी या कोपलँड यांनी 1938 साली मोनेरा हा देखील प्रकार या सृष्टीमध्ये मोडला. वनस्पती, प्राणी, प्रोटिस्टा आणि मोनेरा असे 4 प्रकार सजीवांचे अशा 4 प्रकारचं वर्गीकरण सजीवामध्ये करण्यात आलं. त्यानंतर 1969 साली रॉबर्ट व्हिटाकर यांनी पंचसृष्टी याचं आधुनिक आणि सर्वात स्वीकृत अशी ही जी पद्धत आहे ती रॉबर्ट व्हिटाकर यांनी पंचसृष्टीमध्ये आपल्या संपूर्ण सजीवांचं म्हणजे सर्वच वनस्पती, प्राणी आणि जीवाणू, विषाणू, सूक्ष्मजीव या सर्वांचं वर्गीकरण हे पंचसृष्टीमध्ये केलं. कार्ल वुर्ज यांनी आर्किया, बॅक्टेरिया आणि युकेरिया असे RNA वर आधारित देखील वर्गीकरण केलेलं आहे. परंतु रॉबर्ट व्हिटाकर यांनी जी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धती संपूर्ण जगाला दाखवून दिली ती मात्र सर्वात स्वीकृत आणि जगन्मान्य अशी आहे. मग यामध्ये वर्गीकरणाचे 5 मुख्य वैज्ञानिक आधार आहेत. पहिला आहे पेशीची जटिलता म्हणजे आदी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. त्यालाच आपण प्रोकॅरियोटिक आणि युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम असं म्हणतो. पहिलं आहे पेशीच्या जटिलतेनुसार त्यांनी सजीवांमध्ये वर्गीकरण केलं. दुसरा सजीवांचा प्रकार आहे एकपेशीय प्राणी आणि बहुपेशीय प्राणी. ज्या सजीवांमध्ये फक्त एका पेशीमध्ये संपूर्ण जीवनक्रम आढळतो त्या प्राण्यांना आपण एकपेशीय प्राणी असं म्हणतो. तर ज्या प्राण्यांमध्ये पेशी, उती, संस्था, शरीरसंस्था, अवयवसंस्था, शरीर रचनेचे वेगवेगळ्या अवयवसंस्थेमध्ये विभाजन होतं अशा बहुपेशीय प्राण्यांचं बहुपेशीय या प्रकारामध्ये वर्गीकरण करण्यात आलं. म्हणजे सजीवांचे एकपेशीय आणि बहुपेशीय अशा पद्धतीनं वर्गीकरण झालं. त्यानंतर पोषणाच्या पद्धती. काही सजीव हे स्वयंपोषी असतात, ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. तर काही प्राणी किंवा काही वनस्पती हे परपोषी असतात, ते अन्नासाठी इतरांवरती अवलंबून राहतात. त्यामुळे सजीवांचे स्वयंपोषी आणि परपोषी या 2 प्रकारामध्ये वर्गीकरण पोषण पद्धतीनुसार करण्यात आलं. चौथी पद्धत आहे जीवन पद्धती. म्हणजे काय बघा, काही प्राणी हे उत्पादक असतात. थोडक्यात हिरव्या वनस्पती स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, ते उत्पादक आहेत. त्यांचं भक्षण करणारे हे भक्षक आहेत. आणि सर्व सजीवांचं जेव्हा मृत्यू होतो त्यावेळेला त्यांना विघटन करणारे काही प्राणी या संपूर्ण सृष्टीमध्ये आहेत. त्यामध्ये सूक्ष्मजीव असतील, कवके असतील, असे जीवन पद्धतीनुसार सजीवांचं वर्गीकरण उत्पादक, भक्षक आणि विघटक यामध्ये करण्यात आलं. आणि 5वी पद्धत आहे वर्गानुवंशिक संबंध. म्हणजे सजीवांची जशी जशी उत्क्रांती होत गेली त्यानुसार त्यांचा सहसंबंध लावण्यात आला. अशा 5 प्रकारे रॉबर्ट व्हिटाकर यांनी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धत ही संपूर्ण जगाला दाखवून दिली. त्यामध्ये 5 प्रकार हे आपण पाहूयात. पहिला प्रकार आहे सृष्टी मोनेरा. सृष्टी मोनेरा यामध्ये सूक्ष्मजीवांचं साम्राज्य आहे. यामध्ये कोणते प्राणी येतात बघा, जे सर्व एकपेशीय प्राणी आहेत आणि जे आदी केंद्रकी आहेत, प्रोकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहेत, ते सर्व प्राणी या मोनेरा सृष्टीमध्ये मोडतात. यामध्ये वैशिष्ट्य असं आहे की त्यांच्या पेशीभित्तिका या पेप्टिडोग्लायकॉन यांनी बनलेल्या असतात. त्याची उदाहरणं जर आपण पाहिलं तर गोलाकार कोकाय प्रकारचे, त्यानंतर बॅसिलस प्रकारचे सूक्ष्मजीव, स्वल्पविरामासारखी आकृती असलेले व्हिब्रिओ सूक्ष्मजीव आणि गुंडाळलेल्या धाग्यासारखी रचना असलेले स्पिरिलम सूक्ष्मजीव हे सर्व मोनेरा या प्रकारामध्ये मोडतात. त्याचं आवरण जे आहे पेशींचं आवरण ते सर्वात बाहेर ग्लायकोलिसिसचं आवरण आहे.
त्यानंतर पेशी भित्तिका आहे आणि सर्वात आत पेशी पटल आहे. अशा पद्धतीनं या सूक्ष्मजीवांची रचना होती आणि ते शक्यतो एकपेशीय सजीव होते. त्यानंतर पुढचा प्रकार आहे सृष्टी प्रोटिस्टा, म्हणजे पाण्यामध्ये आढळणारे एकपेशीय जीव. जलीय एकपेशीय जीव हे शक्यतो प्रोटिस्टा या सृष्टी प्रकारामध्ये मोडतात. सजीवांचे विविधतेचे प्रकार, त्यांच्यातला तुलनात्मक अभ्यास याच्या शास्त्राला देखील सिस्टमॅटिक्स असं म्हणतात. तर आता आपण पाहूया की सृष्टी प्रोटिस्टा यामध्ये क्रायसोफाइट्स, डायनोफ्लॅजेलेट्स, युग्लिनॉइड्स, स्लाइम मोल्ड्स आणि प्रोटोझोआ यांसारखे सर्व सजीव हे प्रोटिस्टा या प्रकारामध्ये मोडतात. मग मोनेरा हे जे सजीव होते ते अतिशय प्रतिकूल आदिवासामध्ये आढळतात, म्हणजे खारे पाणी असेल, जिथं गरम पाणी आहे, मिथेन वायू वगैरे असतो वातावरणामध्ये, अशा ठिकाणी मोनेरा प्रकारचे प्राणी आढळतात. तर प्रोटिस्टा हे जे प्राणी आहे ते शक्यतो पाण्यामध्ये आढळतात. हे जे प्राणी आहेत याचे देखील वेगवेगळ्या प्रकारामध्ये वर्गीकरण आहे. प्रोटिस्टा ही सृष्टी अमिबासारख्या एकपेशीय सजीवांची आहे. याच्यामध्ये दृश्य केंद्रकी म्हणजेच युकॅरियोटिक सजीव येतात. इतर सर्व दृश्य केंद्रकी सजीवांना जोडणारी ही सृष्टी आहे आणि हे सर्व जलीय सजीव आहेत. ह्यांच्या शरीरावर शक्यतो प्रचलनासाठी रोमके किंवा कशाभिका असतात. त्याला आपण सिलिया किंवा फ्लॅजेला असं म्हणतो. यामध्ये स्वयंपोष्य आणि परपोष्य अशा दोन्ही प्रकारचे सजीव आढळतात. पहिलं आहे क्रायसोफाइट्स, याच्यामध्ये पेशीभित्तिकेमध्ये सिलिका असते. त्यानंतर आहे डायनोफ्लॅजेलेट्स, याच्यामध्ये 2 कशाभिका म्हणजे फ्लॅजेला असणारे हे प्राणी असतात आणि ते पाण्यामध्ये मुक्तपणे विरचन करतात. सूर्यप्रकाशामध्ये स्वतः पोषण करणारे आणि अंधारामध्ये जर असतील तर परपोष्य असणारे युग्लिना प्रकारचे जे प्राणी आहेत ते युग्लिनॉइड्स या गटामध्ये मोडतात. त्यानंतर आहे स्लाइम मोल्ड्स, हे मृतोपजीवी असतात. हे कवकांसारखे आढळणारे कवक सदृश असे हे सजीव आहेत. आणि शेवटचा प्रकार आहे प्रोटोझोआ, याच्यामध्ये ॲमिबॉइड, फ्लॅजेलेटेड, सिलिएटेड आणि स्पोरोझोन यांसारखे अनेक प्राणी आढळतात. प्रोटोझोआ या प्रकारामधील जे प्राणी असतात त्यांना प्राण्यांचे पूर्वज म्हणून ओळखलं जातं. म्हणूनच प्रिमिटिव्ह रिलेटिव्ह म्हणून प्रोटोझोआ असं या सजीवांना म्हणतात. यांच्यामध्ये पेशी भित्तिका नसते. हालचालीसाठी त्यांना अनेक फ्लॅजेला असतात, म्हणजे पायासारखे किंवा केसांसारखे सूक्ष्म असे अवयव असतात आणि हे सर्व साधारणतः एकपेशीय एककेंद्रीय असतात. त्यांचं शरीर हे प्रथिनांनी बनलेलं असतं. त्यानंतरचा प्रकार आहे कवक, फंगाय असं आपण त्याला म्हणतो. यामधील जे वैशिष्ट्य आहेत, हे जे प्राणी असतात ते देखील दृश्य केंद्रकी असतात, परंतु हे प्राणी हे बहुपेशी असतात आणि शक्यतो ते मृतोपजीवी असतात. मृतोपजीवी म्हणजे संपूर्ण पृथ्वीवरती जे प्राणी ज्या प्राण्यांचे मृतदेह असेल, वनस्पतींचे, प्राण्यांचे, या प्राण्यांवरती आढळणारे किंवा मेलेल्या प्राण्यांवर स्वतःचं पोषण घडवून आणणारे जे प्राणी आहेत ते कवक या प्रकारामध्ये मोडतात. त्यांना मृतोपजीवी असं देखील म्हणतात. या सृष्टीतील जे सजीव असतात त्यांना पेशीभित्तिका असते आणि त्यांची पेशीभित्तिका ही कायटिन नावाच्या शर्करेपासून बनलेली असते. हे सजीव शक्यतो कुजलेल्या कार्बनी पदार्थांवरती जगतात, म्हणून त्यांना मृतोपजीवी असे म्हणतात. काही कवके तंतुरूपी असतात, त्यांच्या पेशीद्रव्यामध्ये असंख्य केंद्रके असतात. किण्व सोडले तर बाकीचे कवक हे धाग्यांसारखे असतात आणि त्यांच्या प्रत्येक धाग्याच्या रचनेला हायफी असं म्हणतात. त्याची जर उदाहरणं आपण पाहिली तर पहिलं आहे फायकोमायसिट्स, हे अखंडित कवक जाल असतं, त्याचं उदाहरण आहे म्युकर. पुढचा प्रकार आहे एस्कोमायसिट्स, यामध्ये यीस्ट हा प्रकार जो आहे तो अपवाद आहे. ते सोडून जे सर्व प्राणी असतात, मी मगाशी म्हणाले त्याप्रमाणे त्यांचं जे शरीर असतं ते धाग्यासारखं असतं. अनेक हायफी मिळून त्यांचं हे कवकीय शरीर बनतं, त्यामुळे खंडित कवक जालांपासून त्यांचं शरीर बनलेलं असतं. पुढचा प्रकार बेसिडिओमायसिट्स, याच्यामध्ये आपण मशरूम किंवा ब्रॅकेट फंगी हे जे प्रकार आहेत ते पाहिलेले आहेत. हे सगळे कवक सृष्टीमध्ये येतात. आणि शेवटचा जो प्रकार आहे ड्युटेरोमायसिट्स, या प्रकारचे जे फंगाय असतात यांच्यामध्ये अलैंगिक प्रकारचे प्रजनन घडते. संपूर्ण सजीवसृष्टीमध्ये सर्वाधिक प्रकारचे प्राणी हे सूक्ष्मजीव या प्रकारामध्ये मोडतात. त्यानंतर बहुपेशीय प्राण्यांमध्ये वनस्पती आणि प्राणी या प्रकारचे प्राणी मोडतात. पहिला आहे वनस्पती. वनस्पतीमधील जे प्राणी वनस्पती या सृष्टीमधील प्राणी हे बहुपेशीय असतात. ते स्वयंपोष्य असतात. ते स्वतःचे अन्न स्वतः तयार करू शकतात. त्यांची जी पेशीभित्तिका असते ती सेल्युलोजने बनलेली असते. त्याच्यामध्ये हरितद्रव्य असते आणि त्यामुळे
हरितद्रव्याच्या सहाय्याने प्रकाश संश्लेषणाची प्रक्रिया ते करू शकतात. त्यामुळे वनस्पती स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात. त्यानंतर प्राणीसृष्टीमधील प्राणी हे बहुपेशीय असतात आणि ते परपोषी असतात. ते अन्नासाठी इतर प्राण्यांवर अवलंबून राहतात. यामध्ये अनेक पेशी असल्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये अवयवसंस्था, पेशी, ऊती, अवयवसंस्था आढळतात. त्यांच्यामध्ये पेशीभित्तिका आणि हरितद्रव्य नसतात. हरितद्रव्य हे फक्त वनस्पतीमध्ये आढळतात. पेशीभित्तिका प्राणीसृष्टीमध्ये असते. त्यांची जी चेतासंस्था असते ते प्रगत असते आणि त्यामुळे प्राणी हे हालचाल करण्याची क्षमता बाळगून असतात. अशा पद्धतीने पंचसृष्टीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी आपण पाहिले. त्यानंतर पंचसृष्टीचे जे अपवाद आहेत ते आहेत विषाणू, व्हायरोइड्स आणि प्रायोन्स. आता हे काय आहेत तर विषाणू हे अपेशीय, सजीव आणि निर्जीव यांच्या सीमारेषेवर असलेले प्राणी आहेत. त्यांच्या रचनेकडे जर आपण पाहिलं तर ते न्यूक्लिओप्रोटीन्स पासून बनलेले असतं. त्यांचं जे बाहेरचं आवरण असतं ते प्रथिनांचं असतं आणि त्याच्यामध्ये आतमध्ये RNA किंवा DNA हे उपस्थित असतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये सजीव आणि निर्जीव यांच्यामधील दोघांचेही गुणधर्म आढळतात. म्हणून त्यांना सजीव व निर्जीव यांच्या सीमारेषेवरचे प्राणी असं म्हणून ओळखलं जातं. स्टॅनली यांनी सर्वप्रथम हे सर्व शोधून काढलं आणि त्यामुळं विषाणूंचा शोध लागला. हे विषाणू शक्यतो विविध रोग पसरवण्यासाठी देखील कारणीभूत ठरतात. विषाणूपेक्षा देखील लहान, ज्यांच्यावर प्रथिनांचं आवरण नसतं पण त्यांच्यामध्ये RNA असतो, अशा पद्धतीचे जे प्राणी असतात त्यांना व्हायरोइड्स असे म्हणतात. T.O. डायनर या शास्त्रज्ञांनी यांचा शोध लावला. त्यानंतर आहेत प्रायोन्स. संसर्गजन्य आणि असामान्य गुंडाळलेल्या पद्धतीनं जिथं प्रथिनं आढळतात अशा प्रकारच्या प्राण्यांना प्रायोन्स असं म्हणतात. वेगवेगळे रोग निर्माण करण्यासाठी अशा पद्धतीचे विषाणू, व्हायरोइड्स आणि प्रायोन्स हे सजीव, त्यांना सजीवही म्हणता येत नाही आणि निर्जीवही म्हणता येणार नाही, अशा प्रकारचे प्राणी हे कार्यरत असतात. त्यानंतर आपण पाहूया सहजीवनाचं उत्कृष्ट उदाहरण असलेलं दगडफूल. दगडफूल हे सहजीवनामध्ये आढळतं. मग हे जे सहजीवन आहे ते कोणाबरोबर आहे बघा, अल्गी आणि शैवाल आणि कवक या दोघांच्या सहजीवनातून दगडफूल हे जगतात. शैवाल म्हणजेच अल्गी हे हिरव्या रंगाचे असतात. ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करू शकतात आणि कवक हे आधार आणि पाणी देतात. त्यांचं एकत्र जीवन असलेले जे प्राणी आहेत त्याला दगडफूल असं आपण म्हणतो. हे SO2 प्रदूषणाचे अत्यंत संवेदनशील दर्शक असतात. म्हणजेच दगडफुलाला पोल्युशन इंडिकेटर असं देखील म्हटलं जातं. जिथे प्रदूषण असतं तिथे दगडफूल कधीही वाढत नाहीत. त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत. पहिला आहे क्रस्टोज, जे खडकावर वाढतात. ते अतिशय पातळ असतात. त्यानंतर पानांसारखी रचना असणारे काही दगडफूल असतात, त्यांना फोलिओज असं म्हणतात. आणि झुडपासारखी रचना असणारे जे दगडफूल असतात त्यांना फ्रॅक्टिकोज असं म्हणतात. जिथे प्रदूषण विरहित असं वातावरण आहे अशाच ठिकाणी दगडफूल वाढतात. आता वर्गीकरण करण्यासाठी शास्त्रज्ञ ज्या विविध साधनांचा वापर करतात ते आपण पाहूया. वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचा अचूक अभ्यास करण्यासाठी शास्त्रज्ञ हे खालील साधनांचा वापर करतात. वनस्पतींचे नमुने कागदावरती दाबून, सुकवून शास्त्रशुद्ध पद्धतीनं साठवून ठेवण्याचं जे ठिकाण असतं त्याला हर्बेरियम असं म्हणतात. त्यानंतर वनस्पती आणि प्राणी यांचे जे जतन केलेले मृत नमुने असतात. जर आपण बायोलॉजीची लॅब पाहिली तर अनेक बायोलॉजीच्या लॅबमध्ये वनस्पती आणि प्राणी यांचे जतन केलेले मृत नमुने आपल्याला पाहायला मिळतात. ते अशा पद्धतीने काही बरण्यांमध्ये विशिष्ट रसायनं घालून ठेवलेले असतात. त्याला म्युझियम असं आपण म्हणतो. सजीवांमधील संधानता आणि सजीवांमधील समानता आणि जी भेद आहेत म्हणजे सिमिलॅरिटीज आणि डिसिमिलॅरिटीज आहेत त्यांच्यावर आधारित त्यांची ओळख पटवणारी विश्लेषणात्मक जी पद्धत असते त्याला आपण वेगवेगळ्या कीज देऊन ही साधनं वापरू शकतो. त्यानंतर पुढचा प्रकार आहे मोनोग्राफ्स. एखाद्या विशिष्ट सजीव गटाची त्याचं कुळ कोणता आहे, त्याची उत्क्रांती कशा पद्धतीनं झाली याची सविस्तर आणि एकत्रित माहिती असलेलं जे पुस्तक आहे त्याला मोनोग्राफ्स असं म्हणतात. तर अशा पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी
आणि त्यांच्यामध्ये जैवविविधता कशी आढळते. संपूर्ण पृथ्वीवरती असलेल्या 8.7 मिलियन एवढ्या सजीवांच्या जातीमध्ये कशा पद्धतीनं वर्गीकरण केलेलं आहे आणि संपूर्ण जगामध्ये सर्वमान्य अशा वर्गीकरणाच्या पद्धती कोणत्या आहेत हे आपण पाहिलं. आता इथे पाचही प्रकारच्या पंचसृष्टींचं उदाहरण घेतलेलं आहे. पहिला आहे मोनेरा, दुसरा आहे प्रोटिस्टा, तिसरा आहे कवक, चौथा आहे वनस्पती आणि पाचवा आहे प्राणी. याच्यामध्ये पेशीचा प्रकार काय असतो, पेशी भित्तिका कोणामध्ये असते कोणामध्ये नसते, त्यानंतर पेशींची रचना कशी असते आणि पोषण पद्धती कशी असते हे सांगितलेलं आहे. मोनेरा या प्रकारामध्ये पेशी म्हणजेच आदिकेंद्रकी प्रकारच्या पेशी असतात. याच्यात पेशी भित्तिका असते. शक्यतो जे एकपेशीय प्राणी आहेत आणि जे प्रोकॅरियोट्स आहेत त्यांच्यामध्ये पेशी भित्तिका असते. याची जी रचना आहे ती एकपेशीय आहे आणि हे स्वयंपोषी असतात. प्रोटिस्टा प्रकारामध्ये दृश्य केंद्रकी पेशी आढळतात. काही प्रोटिस्टामध्ये पेशी भित्तिका असते तर काहींमध्ये ती नसते. हे देखील एकपेशीय सजीव आहेत. हे स्वयंपोषी किंवा परपोषी असतात. कवक म्हणजेच फंगाई, यामध्ये दृश्य केंद्रकी पेशी आढळते. यांच्यामध्ये पेशी भित्तिका असते. शक्यतो हे एकपेशीय किंवा बहुपेशीय या दोन्ही प्रकारात मोडतात आणि ते परपोषी असतात किंवा मृतोपजीवी असतात. म्हणजेच मेलेल्या प्राण्यांवरती ते स्वतःचं पोषण घडवून आणतात. वनस्पती या प्रकारामध्ये दृश्य केंद्रकी पेशी असते. यामध्ये पेशी भित्तिका असते. हे जे वनस्पती असतात ते बहुपेशी असतात आणि ते स्वतःचेच अन्न स्वतः बनवतात म्हणून ते स्वयंपोषी असतात. प्राणी या प्रकारामध्ये दृश्य केंद्रकी पेशी असतात. त्याच्यामध्ये पेशी भित्तिका अनुपस्थित असते म्हणजेच पेशी भित्तिका नसते. पेशींची ही जी रचना असते ती बहुपेशी असते आणि प्राणी हे अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात, त्यामुळे त्यांना आपण परपोषी असं म्हणतो. आता परीक्षेसाठी महत्त्वाचं काय विचारू शकतील तर बघा, सजीवांचं शास्त्रशुद्ध वर्गीकरण करण्यासाठी कोणी द्विनाम पद्धती शोधून काढली तर त्याचं उत्तर येईल कार्ल लिनियस यांनी द्विनाम पद्धती शोधून काढलेली आहे. त्यानंतर पंचसृष्टीमध्ये सजीवांचं वर्गीकरण कोणी केलं तर रॉबर्ट विटाकर यांनी पंचसृष्टीमध्ये सजीवांचं वर्गीकरण हे केलेलं आहे. सूक्ष्म पेशीपासून ते अवाढव्य प्राण्यांपर्यंत हे जे वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी होते त्यांचं वर्गीकरण कशा पद्धतीनं केलं गेलं, त्यांच्यातील जैवविविधता जी आहे ती विविध प्रकारच्या प्राण्यांचं वर्गीकरण करून त्यांना वेगवेगळ्या कॅटेगरीमध्ये किंवा वेगवेगळ्या सृष्टीमध्ये बसवण्याचं काम या शास्त्रज्ञांनी केलेलं आहे. त्याचा एक अभ्यास आपण या व्हिडिओमध्ये केलेला आहे.